नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये. नवरात्र सण हा एकदम जवळच आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना नवरात्रीची खूप जास्त एक्साइटमेंट असते. म्हणजे आपल्याला छान छान तयार व्हायचं असतं, आपल्याला रोज गरबा खेळायला जायचं असतं, आपल्याला उपवास करायचे असतात आणि अशा खूप साऱ्या गोष्टी. सणासुदीच्या दिवसांमध्ये असं कोणीही नाही की ज्याला साड्या नेसायला आवडत नाही. तर सगळ्यांना साड्या नेसायच्या असतात. मग आता साड्या तर आपल्याकडे भरमसाठ आहे, पण ब्लाऊज थोडंसं टाईट होतंय किंवा मग ते ब्लाऊज थोडंसं जुनं झालं आहे. साडी तर एकदम छान नवीन आहे, पण मग ते ब्लाऊज आता मला व्यवस्थित बसत नाहीये. असे सगळे प्रॉब्लेम आपल्याला येत असतात. तर मग अशा सगळ्या प्रॉब्लेम्सचा डायरेक्ट इफेक्ट होतो तो आपल्या मूडवर, कारण आपण खूप एक्साइटेड असतो की पण आता असं होणार नाही. कारण मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक असा व्हिडिओ की जो बघून तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे असं एक ब्लाऊज जे आपल्या बहुतेक साड्यांच्या कलरवर मॅच होणार आहे. आता तो कुठला कलर आहे ते मी तुम्हाला सांगते, आणि तो कलर आहे पिंक शेड. आता यामध्ये खूप सारे शेड येतात, पण पिंक शेड कुठला आहे तो मी तुम्हाला बाजूला स्क्रीनवर दिसत असेल. तर हा कलरचं ह्या एका कलरचं ब्लाऊज तुम्हाला छान असं शिवून घ्यायचं आहे. ते तुम्हाला कुठल्या कलरच्या साड्यांवर मिसमॅच करता येईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा एक कलर असा आहे की तो बऱ्याच कलरवर मॅच होऊन जातो. फक्त वेअर करताना मग थोड्याशा काही टिप्स आणि ट्रिक्स असतात, त्या तुम्ही जर लक्षात घेतल्या तर तुम्ही सुद्धा एकच ब्लाऊज भरपूर साड्यांवर एकदम व्यवस्थितपणे मॅच करू शकता. तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सणासुदीच्या दिवशी आपण सगळे बऱ्याचदा काठापदराच्या साड्या वेअर करत असतो, कारण आपल्याला पूर्ण ट्रेडिशनल लुक हवा असतो. मग आता काठापदराच्या साड्यामध्ये जांभळा रंग, निळा रंग हे रंग नसणार असं शक्यच नाही. आता तुम्ही एखादी गुलाबी रंगाची साडी घ्या किंवा लाईट गुलाबी रंगाची साडी घ्या, ज्याचा काठांचा कलर हा पिंक असेल किंवा डार्क पिंक मधला असेल. तर अशा साडीचं ब्लाऊज तुम्ही थोडंसं व्ही नेक मध्ये शिवून घ्यायचं आहे. आणि स्लीवलेस असेल तर स्लीवलेस, किंवा जर तुम्ही स्लीवलेस मध्ये व्यवस्थित कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही 3/4 स्लीव्स पण शिवून घेऊ शकतात. पण जर ब्लाऊजचा गळा व्ही नेक मधला असला तर तो आपल्या कुठल्याही बॉडी टाईपला एकदम व्यवस्थित सूट करतो. आता जो पहिला कलर आहे ज्यावर तुम्ही हे ब्लाऊज मॅच करू शकता तो आहे जांभळा रंग. जांभळ्या रंगावर तुम्ही गुलाबी रंगाचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित पद्धतीने मॅच करू शकतात. त्यामध्ये थोडंसं काही टिप्स आहेत, ज्या तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केल्या तर हे मॅचिंग एकदम सुंदर आणि एकदम क्लासिक वाटू शकतं. तर आता मी तुम्हाला दाखवते एक जांभळ्या रंगाची साडी. आता माझ्याकडे आहे ही जांभळ्या रंगाची साडी, पण हिचे काठ जे आहे ते आहे ग्रीन कलरमध्ये. आणि तसं तर ही पूर्ण प्लेन साडी आहे, पण हिच्या काठांना जो ग्रीन कलर आहे ना तो थोडासा जास्त डार्क उठून दिसतो. मग अशा रंगावर तुम्ही पिंक ब्लाऊज घालणार आहे का? तर नाही, कॉम्बिनेशन बिलकुल छान दिसणार नाही आहे. पण हेच जर यामध्ये हा जो आकाशी कलर आहे यामध्ये जर थोडासा पिंकिश शेड असला, थोडासा लाईट पिंक असला, किंवा मग यामध्ये या काठांना थोडासा लाईट पिंक म्हणा किंवा डार्क पिंक शेड मधला कुठलाही टोन जर असला तर या साडीवर पिंक शेडचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित मॅच होतं आणि हा लुक एकदम सुंदर आणि क्लासिक वाटतो. हा लुक एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मैत्रिणींनो, काही वेळा काठापदरांच्या साड्यामध्ये कॉम्बिनेशन जे बुट्टी आणि काठांचे डिझाईन असतं ते जास्तच ऑरेंजमध्ये किंवा जास्तच गोल्डनमध्ये असतं. तर अशा वेळेस हे पिंक कलरचं ब्लाऊज त्यावर अजिबात मॅच होणार नाही आहे. त्यामुळे थोडंसं साडीचा कलर बघून, जरा गोल्डन कलर थोडासा कमी असला किंवा मग साडी थोडीशी प्लेनमध्ये असली किंवा पिंक कलर शेड त्यामध्ये थोडीफार जरी डिझाईन असली तर पिंक कलरचं ब्लाऊज ह्या साड्यांवर खूप सुंदर उठून दिसतं. तर अशा थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही हे ब्लाऊज जांभळ्या रंगाच्या साडीसोबत व्यवस्थित मॅच करू शकतात. आता दुसरा कलर आहे ऑफ व्हाईट किंवा लाईट पिंक कलर. या दोन्ही कलर सोबत सुद्धा डार्क पिंक हा ब्लाऊज एकदम सुंदर वाटतो आणि हे कॉम्बिनेशन एकदम क्लासिक आणि एकदम सुंदर दिसतं. हे कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा. पुढचा रंग आहे व्हाईट कलर. आता व्हाईट रंगासोबत पिंक कॉम्बिनेशन कसं दिसतं हे मी तुम्हाला समोरच दाखवते, कारण माझ्याकडे हे कॉम्बिनेशनची एक साडी आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते ती. एकदम बंगाली लुक वाटतो आपला ह्या साडीमध्ये. ह्या साडीचंही तुम्ही ह्या साडीमध्ये जर तुम्ही व्ही नेक मधलं प्लेन ब्लाऊज जरी तुम्ही याच्यावर वेअर केलं तरी चालू शकतं, किंवा मग अशा काठांचं जर ब्लाऊज आपण 3/4 मध्ये शिवून घेतलं, आता फुलबाह्यांची ब्लाऊजची जास्त फॅशन आहे तर तसे तुम्ही शिवून घेतलं तरी खूप छान दिसतं. आणि हे कॉम्बिनेशन खरंच खूप रिच आणि एकदम क्लासिक वाटतं. म्हणून तुम्ही व्हाईट कलर सोबत हे
हे कॉम्बिनेशन एकदा ट्राय करून बघा. अशा लाईट कलरच्या साड्यांवर जर तुम्ही डार्क कलरचं असं ब्लाऊज घातलं तर ते ब्लाऊज खूप जास्त उठून दिसतं, कारण त्याचं कॉम्बिनेशन बघा तुम्ही कसं आहे. साडी जी आहे ती पूर्ण लाईट कलरची असते, तर ब्लाऊज आपण थोडंसं डार्क कलरचं निवडायचं आहे, म्हणजे मग आपला लुक एकदम सुंदर वाटतो. आणि याच्यावर तुम्ही डायमंडमधले ज्वेलरी न घालता जर तुम्ही पर्लमधले नाजूक असे ज्वेलरी जर घातली तर तरी तुमचा लुक एकदम सुंदर आणि उठून दिसतो. तर या नवरात्रीमध्ये हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण व्हाईट रंग हा या नवरात्रीमध्ये आहेच. आता तिसरा रंग आहे हिरवा रंग. आता हिरवा रंग हा आपल्या सुवासिनींचा एकदम जीवाभावाचा कलर असतो आणि हा नवरात्रमध्ये किंवा असं ट्रेडिशनल वेअरमध्ये तर आपल्याला घालायलाच हवा. तर मग या हिरव्या रंगासोबत प्लेन हिरवा किंवा सोनेरी किंवा लाल हे बोरिंग कॉम्बिनेशन करून आता खूप कंटाळा आला आहे. तर आता आपण काहीतरी न्यू छान असं कॉम्बिनेशन यामध्ये ट्राय करणार आहे. तर तुम्ही हिरव्या रंगासोबत सुद्धा जर पिंक शेडचं ब्लाऊज जर तुम्ही ट्राय केलं तर बघा हा रंग सुद्धा हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिसतं. पण तुम्ही जर स्लीवलेसमध्ये किंवा व्हीनेकमध्ये जर अनकम्फर्टेबल असाल तर मेघाबाईमध्ये तुम्ही हे ब्लाऊज शिवून घेऊ शकता, तरी ते सुद्धा भरपूर साड्यांवर सुंदर दिसतं. प्रत्येक लुक हा असा एकदम पार्टीवेअर किंवा असा झगमग असाच असला पाहिजे असं नाही. तर हिरवा रंग हा मोस्ट ऑफ ट्रेडिशनलच कलर आहे आणि तो ट्रेडिशनल याच्यामध्येच घातला जातो, तर म्हणून मग तुम्ही ट्रेडिशनलच लुक करा. यावर सुंदर असा एक जुडा, त्यावर छोटीशी नथ आणि मस्त असा सिंदूर. बघा हा लुक इमॅजिनच करून बघा, खूप सुंदर दिसतो हा लुक आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही हा लुक सुद्धा नक्की ट्राय करा. आता पुढचा रंग म्हणजे पिवळा रंग. आता पिवळा रंग हा आपल्या सगळ्यांचाच आवडता रंग असतो. पिवळा आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन हे खूप जुन्या काळापासून लोक वापरत आलेले आहेत आणि हे कॉम्बिनेशन आताही तितकंच ट्रेंडिंग आहे. तर हे कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर दिसतं. याचे काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि तुम्ही हे दोन कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून बघा, कारण पिवळा रंग आणि गुलाबी रंग हे दोघं कलर एकमेकांशी एकदम विरुद्ध आहेत. पण तरी सुद्धा जर पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये जर थोडंफार जरी पिंक शेडची डिझाईन असली तर मग तर विचारायलाच नको. हा सुद्धा लुक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता पुढचा आणि पाचवा रंग म्हणजे नेव्ही ब्ल्यू रंग. आता हा कलर स्वतःमध्येच एकदम रॉयल कलर आहे आणि हा कलर जर तुम्ही घातला तर तुम्ही एकदम सुंदर दिसणार आहात, कारण हा रंग इंडियन स्किन टाईपच्या कुठल्याही टोनवर एकदम व्यवस्थित जातो. सगळ्या स्किन टाईपला हा कलर एकदम छान सूट करतो. तर म्हणून मग येलो नेव्ही ब्ल्यू सोबत सुद्धा तुम्ही पिंक कलर एकदा ट्राय करून बघा. पुढचा म्हणजे 6वा रंग आहे केशरी रंग. केशरी रंगासोबत सुद्धा पिंक कलरचं कॉम्बिनेशन एकदम सुंदर आणि उठून दिसतं. यावर तुम्ही सोनेरी किंवा सोन्याचे दागिने असतील तर छानच आहे, किंवा मग तुम्ही सोनेरी रंगामध्ये जे सगळे दागिने येतात त्या टाईपचे दागिने तुम्ही वेअर करू शकता आणि हे सुद्धा कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसतं. आता पुढचा रंग आहे तो म्हणजे ब्लॅक कलर. आता तुम्ही म्हणाल ब्लॅक कलर कोण घालतं ट्रेडिशनलमध्ये किंवा सणासुदीच्या दिवसात ब्लॅक कलर कोण वापरतं, पण ब्लॅक कलर हा गरबामध्ये खूप जास्त ट्रेंडिंग असतो आणि हा रंग खूप जास्त वापरला जातो. पिंक कलरची चोली घेऊन त्याच्यावर ब्लॅक कलरचा जर तुम्ही घागरा घेतला आणि त्यावर जर सिल्वर ज्वेलरी वेअर केली तर जस्ट इमॅजिन करा की हा लुक किती सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही एकदा हा लुक नक्की ट्राय करा. आणि आता पुढचं लुक म्हणजे मोनोक्रोम लुक, म्हणजे सेम साडी आणि सेम ब्लाऊज असतं. तर मग या लुकमध्ये वेगळं कुठलंही असं कॉम्बिनेशन नसतं, पण मग आपण जाड असो किंवा बारीक असो किंवा आपली हाईट थोडीशी कमी असली किंवा आपण जास्त उंचही असलो तरी मध्ये आपला बॉडी टाईप वेगळा असं काही वाटत नाही. व्यवस्थित फिट आणि स्लिम दिसतो आपण. तसंच आपलं पोट जर जास्त सुटलेलं असेल किंवा आपल्या दंडांचा भाग थोडासा मोठा असेल तर अशा या सेम कलरमध्ये ते असं उठून वेगळं असं काही दिसत नाही. सगळे लुक तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दागिना वेअर करायला विसरू नका, तो म्हणजे आपला कॉन्फिडन्स. जर आपण जर कॉन्फिडंट असलो तर आपल्यावर सगळ्याच गोष्टी सुंदर दिसतात असं मला वाटतं. म्हणून मग तुम्ही हा कॉन्फिडन्स वेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.